पहिला चेंडू हॅलो 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 हां पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक सुंदर चौकार जो खेळला गेलाय. परत शाहीचा चेंडू फुलटॉस होता ऑन साईडला जो त्या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न होता. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे तर त्यावरती सिंगल घेतली गेली. सागर निकमला आपण पाहिलंय सातारा जिल्ह्यातनं एक अतिशय नामांकित खेळाडू म्हणून तो प्रसिद्ध आहे आणि या स्पर्धेतला सागरचा जो प्रवास आहे तो प्रेक्षणीय ठरलेला आहे. प्रत्येक मॅचमध्ये सागरनं महत्त्वाच्या क्षणी बॅटिंग करत एक मॅच सनी स्पोर्ट इंदोलीसाठी अशी होती ज्या मॅचमध्ये ते या स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकत होते त्या मॅचमध्ये सागरनं 51 धावांची स्फोटक खेळी केली आणि आपल्या टीमला तो सेमीफायनलपर्यंत घेऊन आला आहे. पैगंबरसारखा एक तगडा ताकदवान बॅटर त्याच्याबरोबर आहे. स्विच हिटचा प्रयत्न सागर निकम जिथे काल थांबला तिथूनच सुरुवात करतोय. चेंडू जातोय षटकार. जय पवार सरांचा इशारा 6 धावा. धावफलक जातोय तो 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 87 धावांचं असणारं आव्हान आहे. (87) 87 धावांचं लक्ष आहे. तुम्ही पाहताय त्रिने स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा. यावेळेस मात्र फाईन स्वीप केला हा चेंडू जातोय तो मात्र लॉंग टॉपच्या दिशेनं. चौकार 4 धावांसाठी. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 15 धावा धावफलकावरती. परत शाहीद गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. बॅकफुटला चेंडू खेळलाय तो ऑन साईडला. पॉवरफुल फटका सागर निकमच्या बॅटमधून येतोय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. खणखणीत चौकार 4 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं जे सुरू आहे. एकोणीस धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना हा चेंडू परत हलक्या हाताने टॅप केलाय. पॉइंटला फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही. तुम्ही पाहताय त्रिने स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2024 आजचा शेवटचा दिवस. सेमीफायनल सामना क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये सुरू पहिला संपला. तो जिंकलाय मात्र जय मल्हार विटा संघानं. तर त्या संघाबरोबर कोण खेळणार हे ठरणारा सेमीफायनल सामना क्रमांक दुसरा शिवरत्न कापिल आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय सनी स्पोर्ट्स इंदोली सिराजभाईंचा संघ मैदानावरती आहे. 19 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 36 चेंडू आणि 68 धावांची गरज आहे.
कराड क्रिकेटचे हास्य सम्राट नाही का. म्हणजे पण एक गोष्ट 19 धावा धावफलकावरती. प्रतिदा सामन्यात सुरुवात दूरवरच्या एंडकडनं गोलंदाज जो येतोय मयूर कुंभार षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय. 36 चेंडू 68 धावा हे विजयाचं लक्ष आहे. यावेळेस पैगंबर मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये डीप मिड विकेटला फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. श्रवण थोडासा कमी पडला. 2 धावा पैगंबरला मिळतील. 2 धावा सनी स्पोर्ट इंदोलीला मिळतील. धावफलक पुढे जातोय. 21 धावा धावफलकावरती. अनेक संघ मैदानावरती आहेत. कापिल संघाला कोणी फार काही गांभीर्याने घेतलेलं नव्हतं. तो संघ सेमीफायनल पर्यंत आला. सनी स्पोर्ट इंदोली संघ सुद्धा सेमीफायनल पर्यंत येऊ शकेल का बरीचशी प्रश्नचिन्ह होती. परंतु हे दोन्ही संघ सेमीफायनल खेळतायत. बॅकफुटला जात जीवदान दिलंय. मग हा घ्या एक कलात्मक पंच येतोय पैगंबर आतरच्या बॅटमधनं. चौकार. 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू असताना संतोष भाऊंच्या बरोबर मला वाटतं 2 तास राहिलेला माणूस हसून आजारी पडेल नाही का. एवढं निश्चित आहे. 25 धावा धावफलकावरती. रडून आजारी पडण्यापेक्षा हसून आजारी पडेल एखादा. एवढं त्या ठिकाणी मनमोकळं दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. हा चेंडू जात पंच इशारा करतात वाईड चेंडूचा. अवंतरच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक पुढे जातोय. माझे स्कोरर मित्र संकेत कळवत आहेत. 26 धावा धावफलकावरती. AR पवार साहेब, समाधान पवार, रोहित लादे, सत्यजित थोरवडे, बापू थोरवडे, विशाल लादे, विशाल कसबे यांच्या संपूर्ण मित्रपरिवारानं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी केलेलं आहे. सव्वीस धावा धावफलकावरती. चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. धावफलकावरती एका धावेनं वाढ होईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. पंचांसाठी सुद्धा एक विशेष बक्षीस संतोष भाऊंच्या वतीने येत आहे. फक्त ते बक्षीस जाहीर करण्यासारखं नाही, ते त्यांना खाजगीमध्ये दिलं जाईल. जय पवार सरांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. नुकतीच त्यांनी प्रोफेसर पदवी मिळवलेली आहे आणि त्यांचंही कौतुक आहे. बक्षीस त्यांना संतोष भाऊंकडनं संध्याकाळी नक्की मिळेल. 27 धावा धावफलकावरती आहेत. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. ओ सुंदर फटका. सागर निकम सेट ऑन फायर. स्विच हिटचा खणखणी षटकार. आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती आहेत. समोरच्या बाजूला अभ्यासगृह असल्यामुळे तिकडनं नक्कीच काही सूचना आल्यामुळे DJ या ठिकाणी थोडा काळ नक्कीच आपल्याला थांबावं लागणार आहे. कारण समोर आपण पाहतोय विद्यार्थी अभ्यासासाठी वेणुताई चव्हाण ऑडिटोरियममध्ये येत असतात आणि थोडंसं तिकडे नक्कीच अडचण निर्माण होत असल्यामुळे बऱ्याचशा प्रेक्षकांपर्यंत संगीत पोहोचू शकणार नाही. हरकत नाही 33, परंतु माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. 33 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद पैगंबर आतर आणि सागर निकम यांनी धमाकेदार सुरुवात केली सनी स्पोर्ट इंदोलीसाठी. खोलवा टप्प्याचा चेंडू. हा चेंडू आणायला साताऱ्याला जायला लागेल एवढा लांब मारलाय सागरनं. षटकार. 6 धावा. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानात सुरू असताना 31 चेंडू आणि 48 धावा हे विजयाचं समीकरण आहे. एकोणचाळीस धावा. संतोष भाऊ बाउंड्री लांब तर अजून मारायचा की त्या गेटवर पडलाय चेंडू. आता बाउंड्री कुठे न्यायची हा प्रश्न फार मोठा आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस किती कल्पक फटका खेळलाय पहा सागरनं. चेंडूच्या मेरिटनुसार तो खेळतोय. लॉंग लेगला जातो. एक सुंदर चौकार. 4 धावा. हे बक्षीस लावण्यासारखं आहे. 43 धावा धावफलकावरती आहेत. सिराज भाईंनी जर टाळ्या वाजवल्या नाही तर 1000 रुपये संतोष भाऊ गुप्ता यांच्या वतीनं. सिराज भाईंनी टाळ्या वाजवायच्या नाही 1000 रुपये घेऊन जायचे. अशा प्रकारचं बक्षीस आहे.
हे बक्षीस त्या ठिकाणी संतोष भाऊ लावू शकतात आणि अशी बक्षीस आहे संतोष भाऊनं आठवू शकतात. पंचांचं बक्षीस जर तुम्ही ऐकलं तर मैदानावर कोणी थांबणार नाही. ते बक्षीस संध्याकाळीच कळणार आहे. जय सरांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. तिकडे अंपायरिंग मधले प्रोफेसर आहेत, इकडे हास्य सम्राट प्रोफेसर आहेत. संतोष गुप्ता त्यांचं नाव आहे. हंसते हंसते हो जाओगे लापता जब जोक सुनाएंगे संतोष गुप्ता. धावफलकावरती धाव आहेत त्या 43. शून्य बाद, कुठलाही फलंदाज बाद नाही. धमाकेदार सुरुवात आहे. अशीच काहीतरी मॅच होती. पहिली सेमीफायनल तुम्ही पाहिली का? अशीच काहीतरी मॅच होती. तिथून पुढे ती अडकवली होती गोलंदाजांनी. श्रवण पवार ही मॅच अडकवणार का? परंतु पैगंबर अत्तार, सागर निकम नक्की स्ट्राईक एंडला येतोय कोण तेच कळत नाही. एवढी दोघांची जवळपास सेम शरीरयष्टी आहे. पैगंबर अत्तार जुनं नाव आहे. धडाकेबाज फलंदाजी, धडाकेबाज गोलंदाजी करण्यामध्ये सक्षम असणारा गोलंदाज, कराडच्या तरुण युवकांसमोर आदर्श ठेवणारा खेळाडू पैगंबर अत्तार. 43 धावा खेळामध्ये. बॅकफुटला चेंडू पंच केलाय. तिकडे मात्र आपण पाहतोय अनिल चेंडूच्या मागे येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, उंचापुरात तगडा खेळाडू अनिल लिंगवले. सिंगल मिळेल. धावफलकावर धाव आहेत त्या 44. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 23. अजूनही 43 धावांची गरज आहे. 44 धावा झाल्या. 29 चेंडू 43 धावा. मगाच्या सामन्यामध्ये 11 चेंडू 46 केल्या कृष्ण सातपुतेनं. फटाफट मारत होता. जसा बाद झाला बाकीचे खेळाडू फटाफट बाहेर आले. हीच परिस्थिती पाहायला मिळाली पहिल्या सेमीफायनलमध्ये. इथे काय होणार? श्रावण मॅच सोडणारा गोलंदाज नाही. सागरचा मिस टाइम फटका डीप विकेटला. फिल्डर ओ व्हॉट अ ट्राय. काय प्रयत्न केलाय, हरकत नाही. क्षेत्ररक्षक मयूर कुंभार थोडासा थांबलाय, थबकलाय, घसरलाय, पडलाय, परंतु मैदानावरती त्यानं प्रयत्न केले. टाळ्या वाजवा म्हणून सांगावं लागलं नाही. हे कराडचं पब्लिक आहे, हे जाणकार पब्लिक आहे. या पब्लिकला माहिती आहे कुठल्या खेळाडूला टाळ्या वाजवायच्या, कुठल्या खेळाडूला शिट्ट्या वाजवायच्या. पलीकडनं बापू मान हलवतात. बापूंनी गेले कित्येक वर्ष क्रिकेट पाहिले. जावेद भाईंनाही माझ्या मताची सहमत असतील. बॅकफुटला चेंडू कट करायचा प्रयत्न होता. जय पवार सर दार उघडलंय. व्हाईट बॉल येतोय. अवांतरच्या सायन धावफलक पाहतोय. कडी खोलून दार उघडलंय. 46 धावा. 46 धावा धावफलकावरती आहे. सुंदर अंपायरिंग. जेपी पॅनल एक अतिशय आवडती पंचगिरी कराडकरांसाठी. परत एकदा चेंडू सुरेख आहे. श्रवण चांगल्या प्रकारचं कमबॅक करतोय. पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न होता. मगाशी आपण पाहिलं मयूर कुंभार घसरला मैदानावरती. संतोष भाऊ एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला या चेंडू नंतर. घसरण्यामध्ये काय फरक आहे? तुमच्याकडे वेगळं काहीतरी असेल. हा चेंडू ऑन साइडला. पैगंबर वा भाई. दद्दूचा चौथा झेल सुटला. 100 देणार होते ते कॅन्सल झाले. आतापर्यंत 3 झेल दद्दूने टिपले, ते कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. हा झेल मात्र दद्दूकडनं सुटला. हरकत नाही. षटकार येतोय. खुश असेल सनी स्पोर्ट इंदोली सिराजभाईंचा संघ. धावफलकावरती अर्धशतक पूर्ण होत आहे. 52 धावा सनी स्पोर्ट इंदोलीच्या धावफलकावर जमा होत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 26. धावा पाहिजेत 35. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सिराजभाईंकडे बारीक लक्ष आहे असं संतोषदा भाऊंनी सांगितलंय. टाळ्या वाजवल्या बक्षीस 1000चं कॅन्सल होत आहे. शेवटचे 25 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 25 चेंडू 35 धावा. लोअर फुलटा चेंडू होता. बॅटच्या आतले बाहेरची एज घेतोय, जातोय तो सरळ डीप पॉइंटला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. दुसरा घेताना सागर आणि पैगंबर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. नजरानजर झाली. एकमेकाला कळवलं गेलं ही धाव घेणं धोक्याचं ठरेल. थांबवलं गेलं आणि इथे मात्र षटकं संपतात ती 3. धावफलकावर धावा आहेत त्या 53 धावा. शेवटचे 24 चेंडू 34 धावांची गरज आहे सनी स्पोर्ट इंदोरला सामना जिंकण्यासाठी. मगाशी 12 चेंडू 16 पाहिजे होत्या, तिथे सामना अडकवला गेला. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 24. 34 धावांची गरज आहे. सिराजभाईंच्या सनी स्पोर्ट इंदोलीला सामना फायनलमध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी. समीर काळे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाणी घेऊन जातात. दोन्ही खेळाडूंसाठी जे फार गरजेचं आहे. उन्हाचा तडाखा कडाका जोरदार आहे.
उन्हाचा तडाखा कडाका जोरदार आहे. राहुल गोडसे यांच्या वतीनं सागर निकम यांच्या फलंदाजीसाठी 2,500 रुपयांचं बक्षीस रोख जमा झालंय. त्याबद्दल सागर भाऊंचं खूप आभार. आणि खेळ तसा केलेलाच आहे. ज्या प्रकारचे आतापर्यंत खेळ सागर निकमनं केलाय. 8 चेंडू 31 धावांवर तो नाबाद खेळतोय, ज्यामध्ये 3 षटकार 3 चौकार खेळले गेलेत. पैगंबरने तेवढी सुंदर साथ दिली. 10 चेंडू खेळलाय तो, 20 धावा बनवताना 2 चौकार 1 षटकार पैगंबरने खेळलेला आहे. या सामन्यानंतर खरं तर फायनलचा सामना मैदानात सुरू होईल. एक संघ मात्र आपल्याला भेटलेला आहे फायनलसाठी, तो आहे मात्र जय मल्हार विटा. त्यांच्या विरुद्ध चालू सामन्यातला एक संघ नक्कीच फायनल खेळेल. तो सनी स्पोर्ट्स इंदोली असेल की शिवरत्न कापिल असेल. त्यासाठी अजूनही आपल्याला 24 चेंडू किंवा त्या 34 धावा पूर्ण व्हायची वाट पाहावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये समीर नुसतं पाणी घेऊन गेला नाही, पाण्याबरोबर काहीतरी खेळाडूंसाठी सल्ला सुद्धा असेल. मैदानाच्या आतमध्ये फक्त पाणी कधीच जात नाही. असलम भाई सामना जिंकल्यानंतर देवाचे आभार मानेल, 2 झेल सोडलेत. परंतु पहिल्या काय मॅच मध्ये असलमनं बॅटिंग सुद्धा सुंदर केलेली आहे. यावेळेस पैगंबर कॉपी बुक फटका खेळलाय. हा पैगंबरचा ट्रेडमार्क षटकार आहे. 6 धावा, 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 59 धावा धावफलकावर पोहोचत आहेत. शेवटचे 23 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. सनी स्पोर्ट इंदोली मोठ्या वेगानं फायनलच्या द्वाराकडे वाटचाल सुरू आहे. लाला त्या ठिकाणी आपण पाहतो राहुल हुलवान, नाना फौजी, त्यांच्याबरोबर अविभाऊ काटरे, त्याचबरोबर आमचा अजय जगदरेंच्या माध्यमातून उभारलेला हा मोठा क्रिकेटचा सोहळा. परत एकदा 30 दिशा, तो तडाखा मागापेक्षा थोडासा कमी, परंतु धावा येतील मॅक्सिमम. फटक्यात होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावा. राहुल भाऊ गोडसे यांच्या वतीनं बक्षीस येत आहे. सागरला दिलंय. पैगंबर तू नाराज होऊ नको, तुझ्यासाठी 2,500 रुपये आहेत. बक्षीस जमा होत आहे. दोन्ही खेळाडूंच्या साठी सागर भाऊ गोडसे यांच्या वतीनं प्रत्येकी 2,500 रुपयांचं बक्षीस आहे. राहुल भाऊ गोडसे, माफ करा, राहुल भाऊ गोडसे यांच्या वतीनं दोन्ही फलंदाजांसाठी 2,500 रुपयांचं बक्षीस. 65 धावांची मॅरेथॉन नाबाद इनिंग दोन्ही खेळाडूंनी पार्टनरशिप उभी केली. हा चेंडू ऑप्टमच्या दिशेनं सोडून दिलाय, परंतु पंचांनी मात्र निर्वाळा दिला. हा चेंडू वाईड नक्कीच नसेल. अजूनही 22 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 22 चेंडू 22 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडू बॅट वरती आला नाही. पैगंबरचं बक्षीस पैगंबर पर्यंत पोहोचणार कसं नाही यासाठी बरीचशी मंडळी कार्यरत आहेत. पैगंबरचं बक्षीस आमच्या सगळ्यांसाठी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पैगंबर सुद्धा चेहऱ्यावरती हास्य असेल. सर्व हा क्रिकेटचा कराडचा क्रिकेट मित्र परिवार आहे, जो कराडचं क्रिकेट मोठं करण्यामध्ये नेहमी काम करत असतो. 65 धावा धावफलकावरती, 21 चेंडू 22 धावांची गरज आहे. 32 धावांवरती पैगंबर खेळतो, 31 धावांवरती सागर नॉन स्ट्राईकला उभा आहे. पाहूया इथे पंचांचं म्हणणं काय आहे. श्रवणनं अपील तर केलंय. पंचांनी सांगितलंय चेंडू हाताला स्पर्श करून गेलाय, त्यामुळे कुठल्या प्रकारे फलंदाज बाद देता येणार नाही. निर्धाव चेंडू स्कोअर कार्डवरती लिहिला जाईल. शेवटचे 21 चेंडू 22 धावांची गरज आहे. 19 चेंडू 22 धावा, माफ करा, कारण ते क्रिक हिरोचं जे ॲप समोर आहे ते रिफ्रेश केल्यानंतर आता तो 19 चेंडू 19 चेंडूवरती सामना दाखवतोय. परत एकदा पैगंबर, हा फटका ऑन साइडला खेळला गेलाय. तुम्हाला किती जणांनी पाहिलं मला माहित नाही. त्या ठिकाणी सामना येतो तो 18 चेंडू आणि 18 चेंडू 20 धावांवरती. 2 षटकार पैगंबरने खेळले, 2 चेंडू डॉट गेले. तिकडे सिराजभाईंचा आगडोंब उसळला. सिराजभाईंनी बाहेर नाव दिलं, अरे पैगंबर क्या करा, जल्दी खत्म कर मेरे भाई. कारण त्यांनी पहिली सेमीफायनल पाहिली, बारकाईनं पाहिली, काय होतं त्यांना माहिती आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे.
राजकारण, शॅम्युलियन सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगता येत नाही. हल्लीच्या काळात माणसानं शॅम्युलियन सरड्याला सुद्धा लाजवायला लावलंय रंग बदलण्यामध्ये. काल आपण भरपूर रंग खेळलोय. म्हणजे सर विचारामध्ये 18 चेंडू 20 धावा होणार का? शेवटच्या 18 चेंडू 20 धावांची गरज. 21 का? तू नीट सांग रे राजा. 21 माफ करा. संकेत हा चेंडू हलक्यातनं खेळा. एकेका धावेला मित्र फार महत्व आहे. त्यामुळे खेळाडू लगेच शंका विचारणार. चेंडू जातोय डीप थर्ड मॅनला, सीमा पार चौकार. सामना येतोय तो मात्र 17 चेंडू आणि 16 धावा. 18 चेंडू 21 पाहिजे होत्या, 17 वरती येतोय. 17 बॉल 17 धावा माफ करा. 17 चेंडू 17 धावांची गरज आहे. मगाशी 12 चेंडू 16 धावांचा सामना अडकला होता. त्यामुळे ती रिस्क घ्यायला सनी स्पोर्ट इंदोली तयार नाही. लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला खेळाय पैगंबरनं. परंतु तुम्ही विचार करा, पैगंबरला ओपनिंगला पाठवण्याचा हा प्लॅन जो आहे तो किती सक्सेसफुल ठरलाय. अगोदरच्या काही मॅचेसमध्ये तो मिडल ऑर्डरला येत होता. सागर सुद्धा मिडल ऑर्डरला यायचा. बऱ्याच 1-2 मॅचमध्ये सागरला पण पाहिलं. परंतु इथे त्यांना माहिती आहे कुठली रिस्क घ्यायची नाही. आणि दोघांनी आतापर्यंत अभेद्य भागीदारी केली. जेवढ्या काय धावा धावफलकावर जमा आहेत. धावफलकावरती 71 धावांची भागीदारी आहे. 16 चेंडू 16 धावांची गरज. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती येत नाहीये. 15 चेंडू 16 धावांवर सामना येतोय. परत तिकडे सामना झुकतोय का त्या पहिल्या मॅच सारखा. 15 चेंडू 16 धावांची अजूनही गरज आहे. तो फलंदाज बाद नाहीये. संतोष भाऊ, आता फायनलमध्ये रन रेटचं करायचं काय? आता फायनलमध्ये तुम्ही त्या बेस्ट बॅट्समनच्या बेस्ट बॉलरच्या सिरीजच्या रेसमध्ये किती पुढे आहे ते फार महत्त्वाचं आहे. सगळी बक्षिसं तुमच्या समोर मांडलेली आहेत. अतिशय आकर्षक अशा ट्रॉफीज आपण पाहतोय. परत एकदा उलटा खेळण्याचा प्रयत्न. 14 चेंडू 16 धावांवर सामना येतोय. पहिला सामना 12 चेंडू 16 वरती अडकला होता. प्रेक्षक अजून तो विसरले नाही. इथे 2 चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न सागर निकमचा अपयशी ठरतोय. सामना येतोय 17 चेंडू 17 वरनं 14 चेंडू 16 धावा. बरोबर ना? चुकलं तर सांगा. 14 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू येतोय तो मात्र वायडिश मिडॉपला. शेवटचे 13 चेंडू 15 धावांची गरज आहे. कुठेही जाऊ नका, सामना संपलेला नाही. जय मल्हार विटा बरोबर इंदोली खेळणार की शिवरत्न कापिल. अजून 15 धावा 13 चेंडू बाकी आहेत. 72 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस परत एकदा पाहूया जय सरांचं म्हणणं काय आहे. वाईड चेंडू नक्की असणार आहे का? असणार आहे. सामना येतोय 13 चेंडू आणि 14 धावा. कारण बऱ्याचशा गोष्टी पंच चेक करून पाहत असतात. पायामध्ये पांढरे शूज घातले, काळी पॅन्ट घातली, व्हाईट टी शर्ट घातलं, डोक्यावरती गोल टोपी घातली म्हणून कोण अंपायर होत नाही. अंपायरकडे ती क्वालिटी असावी लागते. अंपायरिंग करताना अनेक गोष्टीला सामना करावा लागतो. यावेळेस पैगंबर मिस टाइम. चेंडू हवेमध्ये बराचसा वेळ फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपलाय मयूर कुंभारनं. सामना येतोय 12 चेंडू आणि 14 धावा. कुठेही जाऊ नका.